नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केला आहे. त्याच्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण विविध लोकांशी बोलतोय, त्यांची मतं समजून घेतोय. तर आज आपल्याकडे सामाजिक भान असणारा तरुण प्रथमेश आलेला आहे. प्रथमेश, नमस्कार. खूप स्वागत आहे तुझं. कारण आम्हाला स्त्री चळवळ पोचली आहे का नाही, स्त्री चळवळीविषयी लोकांना काय वाटतं, हे विशेषतः तरुण आणि पुरुष यांच्याकडनं समजून घ्यायचं आणि ग्रामीण भाग पार्श्वभूमी किंवा काहीतरी अनुभव ग्रामीण याच्यात असणारा अशांचं सुद्धा करून घ्यायचं आहे. कारण आमचं थोडं एकूण कमी पडतं ना शहरी पुण्यात असल्यामुळे जास्ती. तर मला असं सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात आधी कधी आली, सुरुवातीला आली? स्त्री चळवळ जरा म्हणजे सुरुवातीचं काळ जर मी म्हणेन तर माझ्या बालपणापासून म्हणजे माझी आई, माझे वडील खूप लहानपणी गेलेत. म्हणजे मग साधारण मला वाटतं एक 7 वर्षाचं असताना माझ्या वडिलांची डेथ झाली. आणि त्यानंतर एक आपण म्हणतो बऱ्याचदा की पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण माझ्या वडिलांची जागा आईने घेतलेली आणि आईने पूर्ण आमचं घर अजूनपर्यंत व्यवस्थित ती सांभाळते. म्हणजे आमच्या घराचा कर्ता पुरुषी माझी आई आहे. त्याच्यामध्ये मी ते खूप जवळनं बघितलेलं आहे. त्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी खूप जवळनं बघितलेल्या आहेत की कशा प्रकारे काय फेस करायला लागतं त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचदा आता आपण म्हणतो की बऱ्याच लोकांना मुलगा हवा असतो. तर माझ्या घरात थोडंसं वेगळं होतं की माझ्या आईला एक तर मुलगी हवी होती, मी मुलगा झालो. आणि माझ्या आईने तिच्या आईचा सांभाळ केला शेवटपर्यंत. म्हणजे आईची आई शेवटपर्यंत आमच्याकडे होती. त्याच्यामुळे एक वेगळं कल्चर सुरुवातीपासून आमच्याकडे, एक थोडीशी वेगळी व्यवस्था आमच्या घरात सुरुवातीपासून आहे. आणि एक चांगलं वातावरण मला सुरुवातीपासून. मी कोकणातला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कणकवलीमध्ये एक साखळी नावाचं माझं छोटंसं गाव आहे, खेडेगाव. तर पण आईचं शिक्षण माझे खूप कमी झालं. आई 7वी फक्त शिकलेली आहे. पण एक सुरुवाती म्हणजे लग्नाच्या आधीपासून तिने अंगणवाडी म्हणजे तेव्हा बालवाडी होती आणि तिने बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून जॉईन केलं. आणि मग तिथे तिचं कंटिन्यूस ट्रेनिंग होणं आणि काय तिला नवीन गोष्टी समजणं आणि त्याच्यामुळे तिचं जे काय विचारामध्ये प्रगल्भता आलेली त्याचा एक चांगला परिणाम आमच्या घरात होता. पण मी असं म्हणेन की सुरुवात. मी एकटाच आहे. हो, एकटाच आहे, बाकी कोणच नाही. तर सुरुवातीला म्हणजे आता ही स्त्री चळवळ किंवा स्त्रीने एक चांगलं हे असावं किंवा थोडंसं थोडक्यात असं म्हणेन की आईची ओळख ही मला आत्ता व्हायला लागली थोडंसं. म्हणजे मला खरी की बाबा तिने ॲक्च्युअलमध्ये काय केलं आहे सुरुवातीला मला समजतच नव्हतं. इव्हन तिला काही गोष्टींमध्ये मी विरोध करत होतो. म्हणजे काय होतं की एक समाजाने ठरवलेल्या काही रूढी परंपरा असतात आणि त्याच्या विरोधात एखादी व्यक्ती काम करते, त्याच्या विरोधात एखादी व्यक्ती वागते, मग ती आपल्या घरातली का असेल ना, ते आपल्याला चुकीचं वाटतं. अरे ही सगळं एक ठराविक साचेबद्ध हे करतायत आणि ही काहीतरी वेगळं करते. ही का करत होती? कारण ती तिचं तशा प्रकारचे ट्रेनिंग्स होत होते किंवा तिचं तशी प्रगल्भता होती त्याच्या विचारांमध्ये आणि ते मी ॲक्सेप्ट करत नव्हतो सुरुवातीच्या काळात काही. पण नंतर आता मला समजायला लागले ती बरोबर होती ना, मी चुकीचा होतो. त्याच्यामुळे तिने सुरुवात केलेलं. म्हणजे मी उदाहरणार्थ सांगेन की म्हणजे माझे वडील मला वाटतं 2003 त्यांचा मृत्यू झाला आहे आणि तेव्हा टिकली लावणं म्हणजे विधवेने टिकली न लावणं हे समाज मान्य आहे. मग त्याला खूप चांगलं ऐकलं जातं. बाबा त्यांनी मंगळसूत्र काढणं, टिकली न लावणं. तर आईने म्हणजे आई शेवटपर्यंत टिकली लावते, अजूनपर्यंत लावते. तेव्हा ते मला खूप विचित्र वाटायचं. अरे तू म्हणजे लोक मला बोलायचेत ना, माझे मित्र बोलायचेत की तुझी आई अरे टिकली लावते, त्याला काय समजतं की नाही समजतं. मग ते मला तेव्हा खूप विचित्र वाटायचं. अरे ही अशी का करते? ही म्हणजे लोक कोणच टिकली लावत नाहीत. आता तर एवढं झालं की विधवांची लग्न वगैरे होणं हे आता कॉमन झालेलं आहे खूप. पण त्यावेळी तेवढं त्या ह्याच्यात नव्हतं. 20 वर्षापूर्वीचा आपण जर विचार केला तर. त्याच्यामुळे त्या गोष्टींसाठी मी तिला विरोध करायचं किंवा आमच्या थोडंसं मग काही क्लॅशेस असायचे सुरुवातीच्या काळात. आता मला जाणवतं की ती मी चुकीचं होतो, ती बरोबर होती. पण मग तुला काका किंवा असे म्हणजे तिच्या सासरची माणसं किती होती, त्यांनी किती विरोध केला नवरा गेल्यानंतर, असं तुला काही माहिती? ते संमिश्र हो. मी लहान होतो, खूप जास्त काय आठवत नाहीत गोष्टी, पण संमिश्र असं होतं. काही लोकांचं खूप चांगला हे होता, खूप चांगला काही लोकांनी सपोर्ट केला, सहानुभूती म्हणू शकतो किंवा उभं राहण्यासाठी आईला पण काही वेळा मदत केली. काही लोकांनी विरोधही केला, काही लोकांनी मस्करी पण केली. आणि एक आपल्या समाजात हे आहे म्हणजे आता मी मोठा झाल्यानंतर माझ्याकडनं ती गोष्ट होणार नाही याची मी बऱ्याचदा काळजी घेतो आणि ते खूप चांगलं झालं. कारण एक विधवा मुलीने म्हणण्यापेक्षा एक खूप कमी एजमध्ये मला वाटतं त्यावेळी आईचं वय असेल 35 वर्ष आणि 35 वर्षात स्वतःच्या गरजा म्हणजे त्या सेक्शुअल गरजा असतील किंवा तुमच्या फायनान्शियल गरजा असतील, भावनिक गरजा असतील, त्या सगळ्यांवरती हे करणं आणि ते मुलाचं संगोपन करणं, घर सांभाळणं आणि तिने सासरच्या म्हणजे माहेरच्या प्रॉपर्टीवरती कुठल्याच प्रकारचं काहीच डिपेंडन्सी ठेवली नाही. तिने आमचं छोटंसं घर आहे कोकणात, सुंदर घर आहे, छोटंसं आहे, तिने स्वतः बांधलेलं आहे. ते म्हणजे प्रत्येक दगड तिने तो पाणी बिणी मारून व्यवस्थित हे केलेलं म्हणजे तिचे प्रत्यक्षात ओळख आहे आणि खूप स्ट्रगल करून सगळं.
आजी होती माझी, म्हणजे आईची आई, आई आणि मी, आम्ही तिघच राहायचो. हो, आम्ही तिघच राहायचो. आणि ती स्वतः जमीन विकत घेऊन तिने घर बांधलं आणि अजूनपर्यंत सगळं व्यवस्थित, अजूनपर्यंत आम्हाला व्यवस्थित गाईड करते. आणि आईचं म्हणजे माहेर, अजून आजीचं माहेर ते कसं होतं? 2 मामा होते मला, सख्खे 2 मामा. त्याच्यापैकी दोघांचा पण सुरुवातीच्या काळात खूप चांगला सपोर्ट होता. नंतर मग कसं त्यांचे लग्न झाले, मग काही गोष्टी थोड्याशा मागे पुढे होतात. आणि मग आईने पण ठरवलेलं होतं, मला वाटतं तिने ते जरी मला तिने सांगितलं नसेल, सांगितलं जरी मला नसेल, तरी पण ते कदाचित तिने आतून ठरवलेलं होतं की आपल्याला डिपेंडन्सी ठेवायची नाही, म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी पण नाही आणि कुठल्याच गोष्टीसाठी नाही. त्याच्यामुळे आमचा संबंध अजून आहे सगळ्यांबरोबरती, पण ते फक्त जाण्या-येण्यापुरतं आहे. तुझं शिक्षण किती झालं? माझं मास्टर कंप्लीट झालं आहे, MSW झालं आहे माझं. हो. आणि त्यानंतर मी त्याच्या आधी मी DED केलं आहे, मतिमंद मुलांसाठी जे शिक्षक असतात, स्पेशल एज्युकेटर, ते मी DED कंप्लीट केलं आहे. आणि सायकोलॉजीमध्ये माझं ग्रॅज्युएशन पण झालं. इथे पुण्यात कधी आला? मला 1 वर्ष झालं, मी आता पुण्यात आहे. शिक्षण तुझं बरंचसं कोकणातच झालंय माझं पूर्ण शिक्षण. MSW वगैरे पण कोकणात? MSW माझं भोपाळला झालंय, मी मध्य प्रदेशला होतो. एक 6 वर्ष मागची मी भोपाळमध्ये होतो. भोपाळमध्ये जे गॅस पीडित मुलं आहेत, तिथे खूप जास्त रेशो आहे विकलांग लोकांचा किंवा मुलांचा. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी काम करण्याची मला संधी मिळाली. SOS इंडिया नावाची एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं तिथे एक प्रोजेक्ट आहे, मतिमंद किंवा सगळ्या प्रकारच्या डिसॅबिलिटीच्या असणाऱ्या मुलांना आणि ॲडल्टसाठी ते काम करतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे तो, आणि तो एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे त्यांचा, पूर्ण ॲक्सेसिबल प्रोजेक्ट आहे. तर मग तिथे मी मागची 6 वर्ष होतो आणि तिथे मग पुढचं मास्टर तिथे कंप्लीट केलं आहे मी. आणि मग इथे जेव्हा कोकणात शिक्षण घेत होता तेव्हा तुला कसा एकूण अनुभव, म्हणजे मुलगा मुलगी महाविद्यालय तुमचं मिक्स होतं का? हो, मिक्स होतं आमचं हे. तेव्हा कसा तिथे स्त्री पुरुष समतेच्या अंगाने म्हणून किंवा एकूण असं कोकणात कशी आहे म्हणजे परिस्थिती साधारण? कोकणात जर आताचा विचार केला तर आता खूप जास्त ॲक्सेप्टन्स आहे. त्यावेळी थोडासा गॅप होता, पण कम्पॅरेटिव्हली म्हणजे आपण तुलना केली इतर महाराष्ट्राची इतर भागांची, तर कोकणात थोडंसं चांगलं वातावरण आहे असं मला म्हणायचं. किंवा मी तसं ते बघितलं असेल किंवा आमच्या ते एरिया तसं ते असेल कदाचित, मला खूप जास्त हे नाही करता येणार, पण चांगलं वातावरण मी अनुभवलं आहे स्त्री पुरुष समतेच्या बाबतीत. आता खूप जास्त मोठा डिफरन्स नाही आहे. म्हणजे तुम्ही मुलं मुली बोलू शकत? हो, आम्ही बोलू शकत होतो. आम्ही एकत्र जाणं येणं किंवा एकमेकाच्या घरी जाणं येणं सगळं खूप चांगल्या प्रकारे होतं. इंटरेस्ट कशात होते, म्हणजे शैक्षणिक सोडून असे काही होते? हो, मला वाचनाची खूप आवड आहे पहिल्यापासून. म्हणजे एकतर काय झालं की मधु मंगेश कर्णिक त्यांच्या हायस्कूलमध्ये मी माझं शिक्षण झालं 10वी पर्यंतचं. त्याच्यामुळे तो एक वारसा त्यांच्याकडनं मिळाला असं म्हणायला लागेल. त्याच्यामुळे एक वाचनाची आवड सुरुवातीपासून आहे. आणि छोटे मोठे खेळ. हो, एक कमी, खूप असं चांगलं नाही म्हणता येणार, पण ठीकठाक छोटे छोटे ब्लॉग्स लिहिणं किंवा हो, परवा एक कविता लिहिलेली बायकोवरती. लग्न माझं मध्य प्रदेशमधली माझी बायको आहे. तर हो, आम्ही एकत्र काम करताना लव्ह मॅरेज आहे आमचं. आणि मला वाटतं 4 वर्ष आमच्या लग्नाला, पूर्ण 2 वर्षाची मुलगी आहे मला. आणि तिचं शिक्षण किती झालंय? तिचं BSW झालंय. आणि तिचं पण DED झालंय ऑटिझम मधनं. स्वमग्न मुलं जी असतात त्यांची शिक्षक आहेत. हो, आमचं दोघांचा काम करण्याचा एरिया कॉमनच आहे. नाही, सध्या करत नाहीये ती, मुलगी लहान असल्यामुळे. आणि आम्ही आता इकडे शिफ्ट झालोय पुण्यात, त्याच्यामुळे मागचं वर्षभर ती काही काम करत नाहीये, पण आम्ही फ्लो मध्ये आहोत आता. झाल्यावर भोपाळलाच लग्न झालं तिथेच होतास का तू? हो हो हो. आणि या जॉब मध्येच होता? हो, आता जॉब बदलला? हो, आता मी जॉब बदललाय. आता नवक्षितिज नावाची संस्था आहे पुण्यात, प्रौढ नवक्षितिज. तर प्रौढमतिमंदांसाठी काम करतो आपण. त्याच्यात बडवे आहेत का? त्याच्यात नाही आहेत बडवे? नाही, तरी बडवे मॅडम पण आहेत, त्यांचं नाव विसरले मी, पण क्षितिज असं त्यांच्या ते स्नेह क्षितिज कदाचित मला वाटतं. कोण जाणे आता ते आहेत का नाही. पण हे सगळं म्हणजे हा विषय घ्यावा असं तुला का वाटलं? का ऍक्च्युली विशेष पर्सनल कारण होतं का? नाही, असं खूप जास्त आणि मुद्दामून सांगण्याचा अर्थ पण नाही की मी मुद्दामून मला खूप जास्त आवड होती वगैरे, असं काही नाही. त्यावेळी सर्व शिक्षा अभियानने जरा थोडंसं ऍक्टिव्हली काम करायला सुरुवात केली 2010च्या नंतर. आणि विशेष शिक्षक त्यांची नेमणूक व्हायची जिल्ह्यावर, आणि आम्हाला नोकरीची हे होते, कारण आर्थिक परिस्थिती हलाखीची होती घरातली, म्हणजे खूप जास्त चांगली नव्हती म्हणायला लागेल. त्याच्यामुळे एक आपल्या जिल्ह्यातच कुठेतरी नोकरी मिळेल आणि ह्या उद्देशाने मी ते ऍडमिशन घेतलेलं. पण ते योगायोगच म्हणायला लागेल, पण खूप चांगल्या लेवलला पुढे मला ते खूप चांगल्या संधी मिळाल्या. जॉब मिळत गेला आणि आता सामाजिक कार्याकडे पूर्ण चांगला हे आहे, माझा ओढ आहे. आता फक्त पोटा पाण्याचा व्यवसाय नाही. आता ते पॅशन म्हणून गेला तेव्हा तुझ्या आईला किती त्रास झाला? म्हणजे कसं की तू म्हणजे विश्व असणार आईचं, एकटाच मुलगा आणि ते वाढवलेलं,
तर तेव्हा ती नको जाऊ किंवा हो, सुरुवातीच्या काळात तर तिने, हो, मी मुंबईला होतो, मला चांगलं आठवत आहे. आणि मी असं सहज इंटरव्ह्यू दिलेला, पुण्यातच आमचं ऑफिस होतं. आणि इंटरव्ह्यू पण का दिला की म्हटलं त्यांनी ट्रॅव्हलिंग देत होते ते पूर्ण जाण्याचा खर्च, तर म्हटलं जाऊन तर आमच्या कोकणात एक मित्र आला, मी मुंबईतनं आलो, म्हटलं भेट पण होऊन जाईल आणि इंटरव्ह्यू पण होऊन जाईल. मग तो दिला आणि त्यांना काय जाणवलं मला माहिती नाही, पण त्यांनी माझं सिलेक्शन केलं आणि मला मेल केला. आणि मग मी आईला सांगितलं, म्हटलं असं असं आहे. आणि ते त्यावेळी मला पगार होता 17-12 हजार रुपये आणि मला हे जास्त ऑफर करत होते, जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त ऑफर करत होते मला. आणि मग आईला सांगितलं असं असं आहे, पण मला भोपाळला जायला लागणार आहे. मग त्यावेळी आई घाबरली की नाही ना, भोपाळला बिलकुल जायचं नाही, तुला काय नाही मिळालं तर तू परत गावी आहे, आपण छोटंसं आपलं जे काय आहे ते करू, काय आपल्याला अडचण नाही, पण तिकडे नको जाऊस. पण नंतर तिला थोडंसं कन्व्हिन्स केलं. पण आणि भोपाळला हे गॅस ट्रेजेडी झाली आहे असं सगळं आईला म्हणजे ती जाणीव होती नाही, की तेवढं त्याचे तिला दुर्गामी परिणामात नाही 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 तेवढं तिला माहित फक्त नव्हतं. लांब जायचं म्हणून. हो हो, लांब म्हणजे खूप जास्त लांब आहे ते. आणि थोडंसं कसं होतं की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश हे सगळं एकत्रच लोक हे करतात. मध्य प्रदेशमध्ये खूप चांगलं हे, त्याच्यामध्ये थोडंसं ते भीती होती तिला की क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज वगैरे जास्त आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं आहे. आणि मग लग्न केल्यानंतर विरोध किती झाला आईचा? आईचा विरोध तसा नव्हता. आईला मी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, आम्ही भेटलेलो. आणि मग आईने खूप जास्त काही विरोध केला नव्हता. पण काही गोष्टी म्हणजे थोड्याशा आसपासचे लोक वगैरे, म्हणजे कसं असतं की आपण कितीतरी चांगलं केलं किंवा तरी जर एखाद्याला काहीतरी कमीपणा काढायचा आहे ते करतात. आणि त्याच्यावरती मी पहिल्यापासून लक्ष देत नाही, माझा स्वभाव नाही आहे. कारण मला आता विषयाला म्हणून सांगतो की मी 2016 साली आमच्या गावाच्या जवळपास एक शाळा आहे मतिमंद मुलांसाठी, तिथे मी जायचो 2000 रुपये फक्त पगार होता. आणि मग जाताना लोक चेष्टा करायची, म्हणजे की ह्या वेड्यांना काय जाऊन शिकवणार आहे. त्यांना ते माहीतच नाही की त्यांना शिकवून त्यांना कुठेतरी एखाद मेनस्ट्रीममध्ये आणलं पाहिजे किंवा त्यांच्यावरती आपण काम केलं पाहिजे, हे कुणाला हेच नाही, जाणीवच नाही. लोक चेष्टा करायचे, ह्या का जाऊन तिथे काय झोपत असेल शाळेत, काहीच करत नसेल, अशा प्रकारचं ते हे होतं. आणि त्याच्यामुळे मला ती सवय आहे की लोक चांगलं केलं आणि वाईट केलं तर दोघात बोलणारच आहेत, त्यामुळे ऐकावे जनाचे करावे म्हणायचं. मग हे करत असताना तू काय काय शिकत गेला? म्हणजे असं असतं ना की पहिलं अकॅडमिक असतं, ते आपलं पेपरवरती आपण काहीतरी वाचतो लिहितो, पण हा अनुभव आहे ना सगळा. म्हणजे आता पुढे तुझा जो झाला त्या अनुभवातून तुला असं वाटतं की तुझी पर्सनॅलिटी काहीतरी मॅच्युअर व्हायला मदत झाली? हो, नक्कीच. दृष्टी विस्तारायला मदत झाली? हो, नक्कीच. इव्हन मी असं म्हणेन, मी डिसेबिलिटी फील्डमध्ये आता गेली 8-9 वर्ष काम करतोय आणि मी ह्या फील्डकडनं म्हणजे ह्या क्षेत्राकडनं खूप काही शिकलोय. म्हणजे आपल्या आयुष्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. जर मी तर स्पेशली मतिमंद मुलांसाठी खूप जास्त काम केलंय. तर ही मुलं खूप इनोसंट असतात. म्हणजे आपल्यासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी जे चॅलेंजेस आहेत नॉर्मल आपण आयुष्य जगताना, की मला 2 BHK घ्यायचं आहे, 1 BHK असेल तर मला काहीतरी मोठं करायचं आहे, खूप सिम्पल आयुष्य असतं त्यांचं. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि झोपण्यासाठी काहीतरी थोडंसं ठीकठाक मिळालं तरी ते व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगू शकतात. म्हणजे अशा खूप त्यांना असं हे नसतं. आणि आता आपण सगळ्या गोष्टींवरती चर्चा करतो की स्त्री चळवळ आहे किंवा बाकी गोष्टी, कास्टिझम आहे, जे काय आहे ते, पण त्याच्यासाठी ह्या गोष्टी काहीच नाही आहेत. ते खूप नॉर्मल इनोसंट आहेत, लहान मुलासारखे आहेत. ते त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. त्याच्यामुळे ह्या क्षेत्राकडनं मी हे खूप शिकलो. म्हणजे सुरुवातीचा माझा जो हे होतं फक्त त्यांना जाऊन शिकवणं एवढंच हे होतं. किंवा जाताना फील्डमध्ये जाताना इंटरव्ह्यू करताना मला असं सांगितलं, अरे त्या मुलांना खूप जास्त शिकवायला लागत नाही, तुला नोकरी इझिली मिळून जाईल. तर तिथे गेल्यानंतर त्या मुलांसोबत माझं जे काही बॉन्डिंग तयार झालेलं आहे, आता मी साधारण 4था जॉब करतोय. सगळ्या टोटल ज्या संस्थांमध्ये मी काम करते सगळ्या मुलांशी अजून खूप चांगला कॉन्टॅक्ट आहे माझा. म्हणजे मी तिथे गेलो म्हणजे भेटी होतात बऱ्याचदा, सगळी मुलं येऊन भेटतात, अजून ओळखतात ती मतीमध्ये असून पण. हे खूप चांगलं आहे. सॅटिस्फॅक्शन खूप चांगल्या लेवलचं होतं की काय पद्धतीने प्रोग्रेस त्यांच्यासाठी करायला पाहिजे. म्हणजे तू म्हणतोस की ते इनोसंट आहेत, ते बरोबर आहे, पण शेवटी त्यांना ज्या जगात जगायचं आहे, ते जे काय जग आहे ज्याच्यात कास्टिझम आहे, पुरुषप्रधान व्यवस्था आपण म्हणतो तशी आहे, तर तेथे त्यांनी चांगलं एक माणूस म्हणून त्यांना जगता येणं आणि आत्मसन्मानाने जगता येणं. कारण आज त्यांना आत्मसन्मान नाही त्यांचा जागा करत ना लोक, उलट असतं. तर त्याच्याविषयी कधी विचार केलाय? म्हणजे एकतर आता कसं होतं की आता मी बऱ्याचशा कॉर्पोरेट्सना भेटतो काही कामानिमित्त वगैरे, तर एकतर समाजाला खूप जास्त काय देणं घेणं नसतं ह्या फील्डविषयी. की आणि स्पेशली प्रौढ मतिमंद किंवा मतिमंदांविषयी जो फेस करतो, त्याच्या घरात तसा व्यक्ती किंवा तसा मुलं असेल तर त्यांना ते माहिती असतं की बाबा कशा प्रकारच्या आपल्याला अडचणी येतात. बाकी लोकांना काय देणं घेणं नसतं. इव्हन लोकांना हे पण माहिती नाही की मानसिक आजार आणि मतिमंद तो हा वेगळा प्रकार आहे. म्हणजे ब्रेनचं डेव्हलपमेंट न होणं आणि एखादा डिप्रेशन वगैरे होणं, एखादी अवस्था येणं, ही 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे पण लोकांना माहीत नसतं. मग ते समजून सांगणं
आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो किंवा त्यांना मेनस्ट्रीममध्ये सगळ्यांनाच आणणं बऱ्याचदा शक्य नसतं. कारण काय होतं की बऱ्याचदा त्यांची हॅरॅसमेंट होण्याचे चान्सेस असतात बाहेर गेल्यानंतर. कारण जर आता वेगळ्या कॅटेगरीची मुलं असतात त्याच्यात की माइल्ड, मॉडरेट म्हणजे सौम्य, म्हणजे वरच्या 4 प्रकारच्या हे असतात. मग ते बॉर्डर लाईन किंवा जे सौम्य प्रकारात येतात त्यांना आपण कुठेतरी बाहेर जॉबला पाठवणं किंवा त्यांना कुठेतरी एका ठिकाणी जाणं येणं त्यांचं हे करणं हे सगळं आपण करू शकतो. पण त्याच्या वरच्या कॅटेगरीतली मुलं आहेत ती प्रोफाउंड किंवा जी मुलं आहेत त्यांना आपण कुठे बाहेर पाठवू शकत नाही किंवा त्यांना ते शक्य पण नसतं बाहेर जाऊन सगळं हे करणं किंवा बऱ्याचदा हॅरॅसमेंट होऊ शकतं कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा जे कशी केल्या जाईल त्या ठिकाणी म्हणा. त्याच्यामुळे ते बऱ्याचदा ते प्रॅक्टिकली तेवढं शक्य नसतं. तर त्या सगळ्या यांच्या संदर्भामध्ये म्हणजे आता कसं आहे की पालकांपाशी मी येते की अशी मुलं ज्यांना आहेत त्यांच्या पालकांचा ॲटिट्यूड कसा दिसतो आणि तिथे तुम्हाला काही पालकांचं काउन्सिलिंग करायला लागतं आणि ते करत असताना काही चॅलेंजेस आहेत. बरोबर. तर ह्याच्यातनं 2 प्रकार आहेत. आता जर मी ग्रामीणपासून शहरांमध्ये सगळ्या प्रकारे म्हणजे एकदम खेडेगावात, त्यानंतर भोपाळसारख्या एक छोट्याशा शहरात आणि आता पुण्यासारख्या मोठ्या शहरात अशा वेगळ्या पॅरेंट्स वेगळ्या भागामध्ये काम केलं आहे. तर कोकणामध्ये काम करताना किंवा चिपळूणमध्ये पण मी काही वर्ष होतो त्याच्यामुळे तिथे पण बघितलं आहे की जे ग्रामीण भागातले काही पालक आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे मुलांचा ॲक्सेप्टन्स आहे. म्हणजे इव्हन मुलगी जरी असेल म्हणजे मतिमंद मुलगी जरी असेल तर तिला ते ॲक्सेप्ट करतात की बाबा ही मतिमंद आहे आणि त्याच्यावरती काम करतात. पण काही ह्याच्यामध्ये असं आहे की खूप चांगले शिकलेले आहेत, पैसा म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे पण त्या मुलांना ॲक्सेप्ट करत नाहीत की ही मतिमंद आहेच असं. मग त्यांना नॉर्मल म्हणून वागवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडनं ते होत नाही मुलांकडनं आणि मग स्वतःला त्रास करून घेणं आणि सोबत त्या मुलाला पण त्रास करणं अशा प्रकारचं होतं. शहरात जर आपण गेलो तर शहरात असं आहे की जास्त ॲक्सेप्टन्स नाही आहे अजूनही. आता थोडासा हे व्हायला लागलं, आता थोडंसं ऑटिझम, मतिमंद हे लोकांना समजायला लागले काय आहे, थोडासा अवेअरनेस पण वाढतोय. पण मी असे पण पालक बघितले आहेत जे नॉर्मल स्कूलमध्ये मुलांना म्हणजे समोर एंट्रन्स नॉर्मल स्कूलचा असतो म्हणजे साध्या शाळेचा असतो, त्याच्या पाठीमागे कुठेतरी एका 2 रूममध्ये स्पेशल स्कूल असतं. म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही नॉर्मल स्कूलमध्ये जाते हे त्यांना दाखवायचं असतं आणि ते आता स्पेशल स्कूलमध्ये जातात. म्हणजे अशा प्रकारची पण मेंटली म्हणजे त्यांच्याकडे सगळं आहे पण त्यांना ते ॲक्सेप्ट करायचं नाही असं पण आहे. ह्याच्या विरोधात पण असं आहे की एखादा प्रोफाउंड लेवलचा मुलगा आहे तो बेडरिडनच होता किंवा त्याला काहीच सिव्हिअर लेवलचं काहीच त्याला येत नव्हतं, त्याच्या आईने खूप जास्त एफर्ट्स लावून त्याला उभं करण्याचं, इव्हन तिने म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी एक पूर्ण रूम तिने थेरपीसाठी कन्वर्ट केला, स्वतः ट्रेनिंग घेतलं आणि त्या मुलाला उभं करण्यासाठी प्रयत्न केला. असे पण पालक बघितलेले आहेत. आणि याच्यात असं जास्ती दिसतं कारण की आया जास्ती इनपुट्स घालतायत वडिलांच्या. हो बरं हे आहे. आता मी बऱ्याचदा प्रौढमतिमंदांच्या बाबतीत जर मी बघायला गेलं तर आता काय होतं की दोघांपैकी आणि बऱ्याचदा आई ही त्याच्यात असं सफर होत असते. आणि आता परवाच आमच्या एका याच्यात डिस्कशनमध्ये आलेलं की म्हणजे आम्ही बऱ्याचदा पॅरेंट्ससोबत बोलतो त्यात असं जाणवतं ना की ज्या पालक आहेत आणि बऱ्याचदा आई म्हणतोय मी ही थोडंसं त्यांचं मानसिक जी अवस्था आहे त्यांची थोडीशी ढासळलेली आपल्याला म्हणजे मेंटल हेल्थ इश्यू त्यांना सुरू होतात बऱ्याचदा. कारण काय होतं की एकतर जॉईंट फॅमिली असेल तर मग त्यांना तो त्या व्यक्तीला त्या आईला टॉर्चर केलं जातं की तुझ्याकडनं हे असं आलेलं आहे. मग ते बघितलं जात नाही की तिच्याकडनं किंवा ह्याच्या दोघांकडनं पण ते येऊ शकतं. ते जेनेटिक असतं बऱ्याचदा, तर त्या गोष्टी बघितल्या जात नाही. त्याच्यामुळे आई आणि मग कॅपेबिलिटी असून पण म्हणजे त्याची हे असून पण शिक्षण असून पण ती जॉब करत नाही कारण त्या मुलाला सांभाळणार कोण. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा लोकांना दाखवायचं असतं की माझा मुलगा काहीतरी ग्रोथ करतो किंवा बऱ्याचदा आपण तुलना करतो, बऱ्याचदा बाहेरचे लोक तुलना करतात. त्याच्यामुळे जी आई आहे ती बऱ्याचदा मानसिक आणि हे वडिलांपेक्षा आईमध्ये खूप जास्त आहे. आणि आपल्याकडे असं म्हणतात ना की रडकं मूल असतं ते आईचं असतं, म्हणजे एरवी खेळतं मूल असतं तेव्हा ते सगळ्यांचं असतं कारण सगळ्यांना हवं असतं. पण ते रोगी असेल किंवा रडकट असेल किंवा ते आईकडे म्हणजे शेवटी जबाबदारी आईची असं जे होतं. त्याच्यात दुसरा असा पण भाग आहे काही पालक असे म्हणजे काही आया आपण म्हणू शकतो अशा पण आहेत की ज्यांनी काही संस्था सुरू केल्या आहेत. म्हणजे तो जो प्रॉब्लेम होता त्याच्यावरती सोल्युशन म्हणून त्याने आपल्यासाठीच आणि ते खूप मोठ्या लेवलला त्याने हे केलं. अशा पण काही हे आहेत म्हणजे आणि ह्या म्हणजे मतिमंद किंवा ऑटिझममध्ये आपण जर म्हटलं तर बऱ्यापैकी काम करणाऱ्या ह्या ज्या संस्था आहेत त्या पॅरेंट्स ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे पालकांनी स्वतः सुरू केलेल्या संस्था आहेत कारण त्यांना त्याची तळमळ आहे, त्यांना माहिती आहे की ह्याची गरज काय आहे ते. बरोबर. आता हे संस्था ज्या असतात म्हणजे जिथे फक्त तीच मुलं राहत आहेत तर या संस्थांमध्ये कसे कसे प्रॉब्लेम्स येतात कारण कुठलीही संस्था झाली म्हणजे एकत्र तिथे एक गठ्ठा खूप मुलं या पद्धतीने आहेत की मग ती चालवत असताना संस्थेचे म्हणून काय प्रॉब्लेम्स आहेत आणि पर्सनल प्रॉब्लेम्स तर वेगळे म्हणजे मानसिक किंवा मानवी नातेसंबंधात ते वेगळे.
जर आपण रेसिडेन्शियलचा विचार केला, म्हणजे आता ह्या अशा मुलांसाठीचं काही रेसिडेन्शियलमध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत, तर त्यावेळी कसं होतं की जो स्टाफ आहे तो सेन्सिटिव्ह असणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण आपण एका लेवलला म्हणजे स्पेशल एज्युकेटर असतील किंवा जो शिक्षण घेऊन आलेला स्टाफ आहे तो एका लेवलला काम करतो. ग्रासरूटला जो काम करणारा स्टाफ असतो तो सेन्सिटिव्ह असणं खूप जास्त गरजेचं आहे. 24 तास करायचं, त्यांचं खूप जास्त कनेक्शन आहे त्या मुलांसोबत, खूप जास्त वेळ त्यांच्यासोबत त्यांना द्यायला लागतो. आणि त्याचा ॲक्सेप्टन्स नसेल किंवा त्याची समज तेवढी नसेल, त्याची मॅच्युरिटी तेवढी नसेल, तर मग बऱ्याच प्रॉब्लेम्स तयार होतात. कारण ही जी मुलं असतात त्यांचं एखाद्या मुलाचं वय जर 20 वर्ष असेल तर त्याचं मेंटल एज 5 वर्षाच्या मुलाचं असतं. मग एवढा मोठा मुलगा, ॲडमिशन आलेला मुलगा लहान मुलासारखं जर हायपर व्हायला लागला किंवा एखादा हट्ट करायला लागला तर ते ॲक्सेप्ट करत नाहीत बऱ्याचदा. जो स्टाफ असतो तो त्यांना ते समजून सांगणं हे खूप मोठं हे असतं. आणि स्पेशल ट्रेनिंग असेल ना स्टाफचं केअर गिव्हरसाठी असे काही खूप जास्त मोठ्या लेवलचे ट्रेनिंग्स नाही आहेत, पण स्पेशल एज्युकेटरसाठी आहेत. आणि त्यातून स्वतःची मॅच्युरिटी बऱ्याचदा हे होते, म्हणजे आपण कशा प्रकारे त्या मुलाला समजून घेतोय. आता एखादा मुलगा म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि तो एखादी ॲक्टिव्हिटी करतो, म्हणजे त्याचा सेक्शुअल त्याला रिॲक्ट व्हायचं आहे, तर त्याला ते हे करायचं, ते म्हणजे आपण ॲक्सेप्टच करत नाही की त्याने ते करावं. त्याला ती स्पेस दिली पाहिजे, त्याची प्रायव्हसी दिली पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे तू बाबा हे ह्या ठिकाणी जाऊन कर. हे त्याला कोण सांगण्याचा बऱ्याचदा हे आता थोडंसं व्हायला लागलं, आता थोडंसं अवेअरनेस वाढतोय, पण ह्याच्या आधी हे बिलकुल नव्हतं. त्याला रोखलं जायचं, नाही तुला हे नाही करायचं, पण हे चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे ते बऱ्याचदा दुसऱ्या मार्गाकडे हे होतात. पण याच्यामध्ये पुन्हा तोच प्रश्न की जसं आई वडिलांमध्ये आई जास्ती असते तसा हा स्टाफ मध्ये स्त्रिया जास्ती आहेत का? असं मला वाटतं नाही. मी भोपाळमध्ये काम केले मागचे 6 वर्ष आणि तिथे मदर्सची हे होती, म्हणजे तिथे SOS इंडिया नावाची ऑर्गनायझेशन आहे, ती पूर्ण जगभरात काम करते आणि 132 देशांमध्ये त्यांचं काम होतं. त्यांची थीम होती की ज्याला आई नाही, ज्या मुलाला किंवा मुलीला आई नाही त्यांना ते देण्याचा ते प्रयत्न करतात. तर मग ह्या मतिमंद मुलांना किंवा डिसेबिलिटी असणाऱ्या मुलांना त्यांनी तिथे ठेवलेलं होतं आणि तिथे प्रत्येक घरामध्ये एक एक आई आणि एक एक मावशी असं ते हे होतं. ती आई होती ती विडो लेडी असायची किंवा तिच्यावर जबाबदारी नसेल अशी लेडी असायची. त्याच्यामुळे केअरटेकिंगमध्ये हे आहे म्हणजे एक मेन हो, पण जेंट्ससाठी मग जेंट्स बऱ्याचदा असतात. म्हणजे मोठी मुलं झाल्यावर हो, मग ते बऱ्याचदा त्यांना सेक्शुअल एक प्रॉब्लेम त्याच्यातलं कळत नाही. त्याच्यामुळे ते थोडंसं पण बॅलन्स आहे, असं खूप जास्त असं नाहीये की प्रत्येक नाहीच आहे असं नाही. पण पुरुष असतील तिथे मुलींना नसेल ना, म्हणजे ते सांभाळ हो, ते थोडंसं गॅप ठेवला जातो पुरुषांसाठी, पुरुष आणि बायकांसाठी. हो, त्याच्यात पण असं आहे की आता जर एखादी ऑर्गनायझेशन असेल आणि ती पॅरेंट्स असलेल्या मुलांसोबत काम करते, याच्यात पण 2 भाग आहेत. आणि एखादी ऑर्गनायझेशन पॅरेंट्स नसलेल्या मुलांसोबत काम करते. मग पॅरेंट्स म्हणजे ऑर्फन मुलं जी असतात, अनाथ मुलं जी असतात, मग त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटचे खूप जास्त स्ट्रिक्ट रूल आहेत, म्हणजे खूप जास्त स्ट्रिक्ट आहे सगळं ते. आणि मग त्यांना वेगळं करायलाच लागतं, म्हणजे त्यावेळी संस्थेच्या हातात पण त्या गोष्टी नसतात की कारण छोटासा जरी प्रॉब्लेम जरी झाला तरी त्याला खूप मोठ्या लेवलला हे केलं जातं, त्याच्यामुळे त्यांना ते करायलाच लागतं. पण पॅरेंट्स असलेल्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या ज्या संस्था आहेत ते थोडंसं संमिश्र वातावरण ठेवतात आणि ते चांगल्या प्रकारे मुलांची ग्रोथ होते तिथे. म्हणजे ते एकमेकाशी बोलू शकतात, एकमेकांसोबत खेळ खेळू शकतात किंवा टाइम स्पेंड करू शकतात, एवढ्या प्रकारचं ते वातावरण दिलं जातं. असं प्रकारचं हे आहे. कारण हे जे ट्रेनिंग आहे म्हणजे मानसिकतेच्या संदर्भात आणि एकूणच सगळं त्यांचं बिहेवियरल आपण म्हणतो तसं काही काही वेळेला असं असतं ना की जेव्हा NGO सारखी एखादी होते संस्था तेव्हा त्यांचं आर्थिक काही गणित एवढं नसतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जो स्टाफ येतो तो ट्रेंड असणं असं सगळं ते अवघड असतं ना. आणि मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स पण येतात आणि काही काही वेळेला असं असतं की ट्रेनिंग नसलं तरी पुरेशी संवेदनशीलता असते जी कोण व्यक्ती तिथे असेल आणि मग ते ओके होतं ना, म्हणजे बॅलन्स होतं. एकीकडे ट्रेनिंग खूप आहे पण सेन्सिटिव्हिटी नाही, त्यामुळे बाईक वागणं, आणि दुसरीकडे ट्रेनिंग नाहीये पण सेन्सिटिव्हिटी आहे. तर असं किती दिसतं की ट्रेनिंगवरती खूप भर आहे आणि मग ट्रेनिंग त्या अर्थाने ड्राय आहे, म्हणजे आपलं ते पेपरवरचं ट्रेनिंग. बरोबर. बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की संस्था खूप एफर्ट्स लावते किंवा पैसा पण खूप खर्च करते त्या स्टाफना किंवा त्या स्पेसिफिक लोकांना ट्रेनिंग करण्यासाठी की ते सेन्सिटाईज व्हावेत, त्यांनी लोकांना किंवा मुलांना समजून घ्यावं. पण ते जर तुमचं ट्रेनिंग पण तेवढं इफेक्टिव्ह नसेल, म्हणजे फक्त तुम्हाला ट्रेनिंग पूर्ण करायचं आहे म्हणून तुम्ही पूर्ण करत असाल आणि त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नसेल, काय होतं की शिक्षणाची लेवल आपण जर केअरटेकरचं स्पेशली म्हणू तर शैक्षणिक थोडंसं त्यांचं हे कमी असतं की 10वी 12वी पास आउट झालं की ग्रामीण भागात
भागातली लोक असतात आणि त्यांच्या विचारांमध्ये तेवढी प्रगल्भता बऱ्याचदा दिसत नाही. आता मी सगळ्यांसाठीच असं म्हणू शकत नाही, पण बऱ्याचदा दिसत नाही. मग त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन ते समजून सांगणं हे खूप गरजेचं असतं. आणि ते ट्रेनिंग घेणाऱ्याने नुसतं आपल्याला करायचं आहे आणि मी 10 लोकांना ट्रेनिंग दिलं म्हणून जर केलं असेल तर त्याचा उपयोग होणार नाहीये. पण त्यांना समजून घेऊन आणि बऱ्याचदा ते इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांना समजून सांगणं की बाबा तुला हे करायचं आणि ही मुलं अशी अशी आहेत, तर ते इफेक्टिव्ह होऊ शकतं. आणि हे झालेलं पण आहे. म्हणजे SOS मध्ये मी काही केअरटेकर्स असे बघितले, लेडी केअरटेकर्स होत्या ज्यांनी पूर्ण स्वतःची सॅलरी त्या हे करायच्या मुलांसाठी द्यायच्यात. त्यांना म्हणजे तो मूल हे एक 8 दिवसानंतर स्वतःच वाटायचं आणि ते 8 दिवसानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला कुठेतरी सोडलेलं होतं. त्याला डोळे नव्हते, हातपाय नव्हते, अशा प्रकारचं. आणि ते शेवटपर्यंत म्हणजे तो मूल 25 किंवा 26 वर्षाचा होईपर्यंत त्या मदरने तिला सांभाळलेलं होतं. त्याच्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारची बॉन्डिंग पण तयार होते. हे पण एक दुसरी बाजू आहे त्याची. कारण दुसरा भाग पण एक असा आहे की स्त्रिया असतात समजा या केअरटेकर म्हणून, या घरी राहून येत असणारे असतील, तर असं सुद्धा होतं ना काही काही वेळेला की त्या स्वतःच्या घरी इतकं काय काबाड कष्ट करून आलेले असतात, म्हणजे कशा बशा धापा टाकत बिचारे इथे येतात आणि मग इथे पुन्हा तेच करायचं. आणि मग काही काही वेळेला असं वाटतं की काय या बायका आहेत, आणि खरं व्यवहारतः हा त्यांचं म्हणजे ट्रॅजिक आहे ना हे. तर अशा विषयी तिथल्याच राहणाऱ्या बायका हव्यात असं तिथे काही बऱ्याचदा तर रेसिडेन्शियल सेटअप जर असेल एखाद्या संस्थेत तर त्या तिथेच राहणारे असेल तर खूप जास्त. कारण काय होतं त्यांची फॅमिली असते आणि मग ते ट्रॅव्हलिंग करून येणार आणि परत अशा मुलांसोबत थोडंसं घरामध्ये डिस्टर्ब होण्याचे हे असतात. त्याच्यामुळे जर ते त्याच सेटअपला राहत असतील तर ते त्यांना स्वतःच्या फॅमिलीला पण वेळ देता येतो आणि त्या संस्थेसाठी पण वेळ देता येतो की संस्थेच्या मुलांसोबत पण चांगली बॉन्डिंग तयार होते. पण जर ते जाणं येणं करणारे असेल, डे केअरमध्ये असेल तर ठीक आहे, पण जर बाकी जर रेसिडेन्शियल सेटअप असेल तर त्याला ते बऱ्याचदा ॲप्लिकेबल राहत नाही किंवा ते सुटेबल पण नसतं तसं. आणि भोपाळच्या बाबतीत मला एक थोडंसं वाटतं की ते जे काय अपंगत्व आलं ते गॅसमुळे आहे आणि त्याच्यामुळे तिथे बघण्याचा स्टिग्मा एक कमी होता का दॅन एखादं जर आपल्या घरातलं मूल असेल की जे अपंग आहे आणि त्याच्यामुळे माझ्या सोसायटीतली लोक ज्या पद्धतीने माझ्या मुलाकडे बघतील की अपंग आहे म्हणजे कळत न कळत नजरेतून तरी कळतं किंवा म्हणजे एक कळतं ना आपल्याला की काहीतरी त्या अपंगत्वाकडे वेगळ्या पद्धतीने. पण भोपाळच्या याच्यामध्ये कसं आहे की तिथे जे झालंय ते नोन आहे आणि ती सोशल ट्रॅजेडी आहे. त्याच्यामुळे असं काही होतं का की तिथे कमी स्टिग्मा आहे अपंगत्वाला? नाही असं तर तसं काही मला असं खूप जास्त जाणवलं नाही. कारण आमचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता आणि आम्ही पूर्ण भोपाळवर फिरायचो. काही लोकांचं हे होतं की अरे तो आश्रम आहे आणि तो फक्त अपंगांसाठी आहे वगैरे. पण अशा ह्याच्या व्यतिरिक्त असं मला खूप जास्त काही जाणवलं नाही कधी. म्हणजे स्टिग्मा आहे असं जाणवलं का नाही असं का काहीच नाही जाणवलं? नाही म्हणजे एकतर कसं झालंय की कम्युनिटी सोबत म्हणजे ती मुलं यायचीच गव्हर्नमेंटकडनं आमच्याकडे. त्यामुळे कम्युनिटीमध्ये जाऊन तितकंसं आमचं हे नसायचं. त्याच्या पॅरेंट्स होते, ते समजा पॅरेंट्स असतील मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं हे आमचं काम असायचं. त्याच्यामुळे बऱ्याचदा बाकी कम्युनिटीसोबत आमचं तितकंसं इंटरॅक्शन झालं नव्हतं डिसेबिलिटीसाठी. त्याच्यामुळे असं तेवढं मला हे करता येणार नाही. एका फॅमिलीमधली खूप माणसं अपंग झाली असं झालं होतं? हो आहे तसं तिथे. आणि मग ती एकाच ठिकाणी आहेत का वयानुसार जेंडरनुसार असतं ते? असं नाही हे करता येणार, पण एकाच फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व आलेली आहेत. इव्हन अपंगत्वच नाही म्हणता येणार, वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण बऱ्याचशा लोकांना, इव्हन कॅन्सरचं प्रमाण पण खूप जास्त वाढलेलं आहे तिथे. फॅमिलीमध्ये त्यांच्या पुढच्या 3 पिढ्यांमध्ये तो कॅन्सर हे होतोय, सगळ्या लोकांना होतोय, एवढ्यापर्यंत हे आहे. श्वसनाचे आजार आहेत बऱ्याच. तिथे एक स्पेशली हॉस्पिटल पण चालू केलेलं आहे त्याच लोकांसाठी अशा प्रकारचं. आणि अपंगत्व काय काय प्रकारचं आलेलं गॅस ट्रॅजेडीमुळे? मतिमंद हे नंतरच्या पिढीमध्ये बऱ्याचदा नंतरच्या पिढीमध्ये लोकांचे डोळ्यांना तेव्हा ज्या प्रेग्नंट होत्या त्या बायकांच्या मुलांना त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या येणाऱ्या पिढीमध्ये पण त्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर त्याच वेळी जे सफर झाले त्या प्रसंगाला जे सामोरे गेलेले आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचदा डोळ्याचे किंवा कानाचे त्रास किंवा श्वसनाचे काही त्रास हे होणं अशा प्रकारचं हे झालंय. आणि त्याच्यासाठी आर्थिक कॉम्पन्सेशन किती दिलं गेलं का नाही खर्च झालं? गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत काही तिथे हे केलेलं आहे, म्हणजे काही सुविधा चालू आहेत. इव्हन जी कंपनी होती त्यांच्याकडनं पण काही चॅरिटी स्वरूपात तिथे हे केलं जातं. त्यांची तो आता जबाबदारी झालेली आहे, त्याच्यामध्ये करतायत त्यांचे हे आहे म्हणून. पण असं त्याने तो जो झालेलं नुकसान आहे ते कधी भरून येणार नाही. तो एरिया अजूनही सील केलेला आहे. मला वाटतं एक मागच्या 5-6 महिन्यापूर्वी तो सगळा तो स्क्रॅप होतं तिथलं, ते आत्ता हलवलं गेलं आणि ते खूप खूप लांब नेऊन त्याचं मग ते हे केलं गेलं त्याला. आणि हे तुझं सगळं काम असं खूप इन्सुलेटेड राहिलं का की गॅस ट्रॅजेडीच्या विरोधात जी आंदोलनं झाली मोठ्या प्रमाणावर झाली ना सगळी,
तर त्या किंवा ते काय त्याचं नाव कंपनीचं त्याच्या विरुद्धचं आंदोलन झालं. नाही, त्याच्यात माझं कधी ॲक्टिव्हली असं हे नव्हतं. पण मी ते जवळनं बघितलंय की त्याचे परिणाम किती भयानक आहेत ते खूप जवळनं बघितलं. इव्हन त्या एरियामध्ये अजूनही तिथे पाण्याचा जो स्रोत आहे त्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये अजूनही त्याचे कंटेंट मिळतात त्या ह्याचे. त्याच्यामुळे परिणाम खूप भयानक आहेत तिथल्या कम्युनिटीवरती. आणि त्या चळवळीतले कोणी तुझे आहेत मित्र हो, मैत्रिणी? बरेचसे माझे कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत. तिथली एक संस्था पण आहे जी स्पेशली ह्याच लोकांसाठी म्हणजे अपंग लोकांसाठीच काम करते आणि त्या गॅस ट्रॅजेडीनंतर ती सुरू झाली संस्था. आणि त्या दोघी जणी कोण रे तुला माहिती आहेत? आठवतात आपल्याकडे मिळून सारे जणीमध्ये त्यांच्याविषयी लिहिलं होतं माझ्या मुलीने. आता मी त्यांचं नाव विसरले. त्या बायकांनी खूप संघर्ष केला होता या गॅस ट्रॅजेडीनंतर. हक्क मिळाले पाहिजेत त्यासाठी. बरोबर. तर तशी कॅरेक्टर्स अशी म्हणजे अशी माणसं अशी दिसली संस्था हो हो आहे त्यांच्याशी तशी. इंटरॅक्शन करणं असं तुझं कधी म्हणजे तुला वाटलं का की अरे हे हो, पण म्हणजे तशी आपण बघायला कॉन्टॅक्ट्समध्ये पाहिजे? आहेत माझ्या काही माणसं जी खूप ॲक्टिव्हली काम त्याने केलेलं आहे किंवा करतायत, अजूनही करतायत. ते अजूनही आंदोलनं करणं किंवा लोकांना थोडंसं सपोर्ट करणं त्या गोष्टीसाठी हे असं करतायत. पण आता त्याला बरीच वर्ष झालीत आणि त्याच्यामुळे काय होतं की थोडंसं जी लोकं होती ते आता थोडीशी एनर्जी डाऊन व्हायला लागली त्यांची. आणि त्यांचा एक फायनान्शियल सपोर्ट असतो त्या कंपनीचा. त्याच्यामध्ये बऱ्याच तेच सॅटिस्फॅक्शन पण होऊन जातं लोकांना किंवा ठीक आहे आता जे झालं ते झालं, पण फायनान्शियल सपोर्ट करतायत जे डायरेक्टली जे इफेक्टेड झालेले त्यांना. आणि पर्यावरणासंदर्भात अवेअरनेस येणं किंवा एकूण या केमिकल्सच्या संदर्भात सगळं अवेअरनेस येणं असं आता भोपाळमध्ये किती दिसतंय. म्हणजे एनजीओच्या लेवलला किंवा परिवर्तनवादी चळवळी काहीतरी खूप स्ट्रॉंगली करतायत. तसं आहे तिथे. म्हणजे आता बऱ्यापैकी तसं एक ग्रुप आपण म्हणू शकतो जो आहे ऍक्टिव्ह आहे तिथे. आणि ती भोपाळची एक सुंदरता आहे त्यांनी टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं हे झाल्यानंतर तो एक चांगला परिणाम आपण म्हणू शकतो. भोपाळ खूप सुंदर शहर आहे या बाबतीत म्हणायला गेलं तर. आणि त्याने ग्रीनरी खूप मेंटेन केलेली आहे. खूप सुंदर वाटतं शहरात गेल्यानंतर. त्याच्यामुळे मला वाटतं हा गॅस कांड झाल्यानंतरचा हा चांगला परिणाम आपल्याला ते दिसून येईल. ते काय प्रेशर ग्रुप एक तयार झालेला आहे. त्याच्यामुळे कुठेही जर समजा पर्यावरणाचा ह्रास होणारा एखादा प्रकल्प असेल किंवा असेल तर तिथे विरोध केला जातो आणि तो खूप स्ट्रॉंगली केला जातो. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट पण शक्यतो शहराला हे करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आता तुमचं इथे जे आहे संस्था त्याच्यामध्ये समजा आत्ताची लहान आहेत का ऍडल्ट आहेत? ॲडल्ट्स आहेत 18 वर्षाच्या. तर या ऍडल्टच्या साठी म्हणून सेल्फ सफिशियन्सी येणं किंवा याच्यासाठी काय काय वेगवेगळे प्रयत्न होतात का? ऍक्सेप्टेड आहे की आता हे डिपेंडंटच असणार आहे? नाही, सगळ्यांसाठी तसं आपण नाही म्हणतात. जसं मी मगाशी म्हटलं की सौम्य आणि बॉर्डरलाईन ह्याच्यातली कॅटेगरीमधली मुलं आहेत त्यांना मी वैयक्तिक लेवलला किंवा संस्था म्हणून पण खूप आम्ही प्रयत्न करतो की बऱ्याचदा त्यांना एखाद्या जॉब फेअरमध्ये घेऊन जाणे, त्यांना इंटरव्ह्यू कसा द्यायचा यासाठी तयार करणे किंवा मुलांना तयार करण्यासोबतच समोरच्या कंपनीला किंवा समोरच्या ऑर्गनायझेशनला पण तयार करणं खूप गरजेचं असतं. कारण ही मुलं मतिमंद आहेत आणि अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायला लागणार आहेत किंवा तुम्हाला सुरुवातीला 2-3 महिन्याचा जो पिरियड असेल किंवा तुमचा स्टाफ असेल त्याला पण सेन्सिटाईज करायला लागणार आहे. हे सगळं आपण दोन्ही साईडला आम्हाला काम करायला लागतं आणि आपण प्रयत्न करतोय. काही प्रमाणात आपल्याला सक्सेस पण मिळालेला आहे आणि 4-5 आपली मुलं एका ठिकाणी एका कंपनी जॉब करतायत जी सौम्य प्रकारामध्ये मोडतात. आणि येणाऱ्या काय थोडंसं आपण वरती पण हे होतं की काही माइल्ड ऑटिझमची मुलं आहेत त्यांना पण आपण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय. होईल इन फ्युचरमध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. पण सगळ्यासाठीच ते शक्य नाही जसं मी परत म्हणेन. कारण त्यांचं मेंटलच तेवढं नसतं आणि मग त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत की बाहेर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण आपलं मोटिवेशन काय असतं की आपल्याला पैसे मिळणार आहेत. साधीशी गोष्ट आहे. आणि मग ते मोटिवेशन आपल्याला हे करतं. पण ह्या मुलांना ते पैशाची बऱ्याचदा किंमत समजत नाही. त्यांना ते माहितीच नसतं ना पैशाचा काय उपयोग आहे, ते बाहेर जाऊन काय घ्यायचं कसं घ्यायचं काहीच माहीत नसतं. खूप लहान मुलासारखे असतात ते. त्याच्यामुळे त्यांना ते हेच करणं खूप कठीण जातं. त्याच्यामुळे आपण काय करतो की त्यांना वर्कशॉपमध्ये शेल्टर वर्कशॉपमध्ये त्यांना काम देतो. छोटं मोठं काम त्यांच्या हाताला देतो आणि मग त्या वस्तू विकून जे काय थोडंफार हे होतं उत्पन्न होतं त्याच्यावरती त्यांना हे केलं जातं की त्यांना कमीत कमी सॅटिस्फॅक्शन तरी मिळेल की आम्ही काहीतरी करतो. आता तिथे जी राहतात ना मुलं मुली तिथे त्यांच्या जातीविषयी असा अवेअरनेस म्हणजे तिथल्या माणसांना किंवा त्यांच्या पालकांना असा असतो आणि त्यांना काही असं नाही मुलांना तर असं नाही म्हणता येणार की त्यांना काही जातीविषयी काय माहिती कळत नाही. पण बऱ्याचदा आता हे मी खूप आता विषय आला म्हणून की बऱ्याचदा पॅरेंट्ससोबत म्हणजे पालकांसोबतचं हे असतं की माझ्या मुलाला नॉनव्हेज देऊ नका किंवा सगळेच पालक असे नसतात. पण मग त्यांचं काउन्सिलिंग करणं बऱ्याचदा आम्हाला हे पडतं की बाबा तो मुलगा आहे आणि तो जरी मतिमंद जरी असला तरी त्याची समजा आवड असेल तर तो खाऊ शकतो. ती त्याची पर्सनल चॉईस असेल ना त्याला काय करायचं आहे, त्याचा समजा इंटरेस्ट असेल त्याला एखादी गोष्ट करायची आहे मग ते त्याला करू देत. पण बऱ्याचदा ते पालक ऍक्सेप्ट करत नाहीत. त्याच्यामुळे ते एक चॅलेंज असतं की हमारे इसमें नाही खाते असं त्यांचं ते असतं. याच्याबरोबर तो मुलगा राहू नये कारण तो सोकाळ खालच्या जातीतला आहे किंवा ही
आया नको ही असा काही जातीचा भेद दिसतो मी का? नाही. जातीचा नाही बघितला, पण आर्थिकतेचं बघितलेलं आहे. म्हणजे आर्थिक विषमता ह्याच्यात म्हणजे समजा आम्ही एक 10 मुलांसाठी काम करतोय उदाहरणार्थ, आणि त्या 10 मुलांमध्ये समजा आम्ही एक 8 किंवा 7 मुलं ही थोडंसं चांगल्या आर्थिक स्तरातून आलेली आहेत, आणि दोन तीन मुलं आहेत ती कमी आर्थिक याच्यातून आलेली आहेत. मग त्यांच्यामध्ये नॉर्मल गोष्ट आहे की डिफरन्स थोडासा दिसणार आहे, कारण त्याची प्रत्येकाची जी हे झालेली असते, वाढ झालेली असते, ती वेगळ्या वातावरणात झालेली असते. आणि मग त्या मुलांपेक्षा त्यांच्या म्हणजे चांगला आर्थिक स्तर असलेल्या पालकांचं जास्त हे असतं की बाबा ह्यांना त्यांच्यात नको. नको ठेवू, किंवा काही त्याच्या चुकीच्या गोष्टी ते शिकतील वगैरे असं असतं. मुलांना काहीच फरक पडत नाही, हं. पण पालकांना बऱ्याचदा फरक पडतो. आणि सेक्शुअलिटी विषयी किती सजग असतात, म्हणजे या आया सुद्धा आणि एकूण संस्थेतली लोक सुद्धा, की मुलं मुली आता जी काय आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ बायकांच्या संदर्भात, मुलींच्या संदर्भात पाळी नको त्यांना यायला, मग युट्रस काढून टाका, किंवा अशा पद्धतीने काही होतं का, किंवा मुलग्यांच्या संदर्भात मास्टरबेशन करतायत का, किंवा ते काही मुलींबरोबर कसे वागतायत, किंवा इवन केअरटेकर बरोबर सुद्धा मोठा मुलगा झालेला असेल तर सेक्शुअल काय तो डिमांड करतो का, किंवा कसा वागतो वगैरे, असं काही लक्ष असतं? सेक्शुअलिटी तर ॲक्टिव्ह असतात सगळीच मुलं, म्हणजे बऱ्याचदा जर आपण सगळी मतिमंद मुलं जर हे केली तर सेक्शुअली सगळे ॲक्टिव्ह जास्ती असतात, आणि कारण. मग त्यांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यांना जर आपण समजून त्यांना हे व्यक्त होण्याचं जर आपण जागाच दिली नाही, हं. तर मग ते चुकीच्या पद्धतीने हे करायचं, त्यांना समजतही नाही कसं हे करायचं. त्याच्यामुळे बऱ्याचदा पॅरेंट्सना हे खूप हे करायला लागतं की तुमचा रेसिडेन्शियल सेटअपचा विचार सांगतोय मी, तर मुलं आमच्याकडे राहणार असेल वर्षभर आणि 8 दिवसासाठी घरी गेलं, तर तो त्या पिरियडमध्ये एखादी गोष्ट अशी करू शकतो, आणि तुम्ही ती ॲक्सेप्ट केली पाहिजे, किंवा त्याला थोडंसं समजून सांगितलं पाहिजे तू कशा प्रकारे हे कर म्हणून. आणि समजून सांगल्यानंतर बऱ्याचदा पॅरेंट्स हे होतात, कन्व्हिन्स होतात, पण त्यांना ते समजून सांगणं खूप गरजेचं असतं की बाबा त्याला ते समजत नाही आहे, पण तो तुमच्या आमच्यासारखाच आहे, त्याची बॉडी जी आहे की तुमच्या आमच्यासारखीच रिॲक्ट करणार आहे. आणि केअरटेकरच्या बाबतीत पण सेमच आहे. केअरटेकरला वाटतं अरे इसको तो समज ही नाही आता, काही भी कुछ भी कर रहा है, कारण केअरटेकर बऱ्याचदा ग्रामीण भागातून आलेले असतात. आणि म्हणजे काही हिंदी भाषिक वगैरे, तर मी हिंदी भाषिकचं उदाहरण देतो, अरे सर इसको तो समज ही नहीं आ रहा, काही भी कुछ भी कर रहा है, ऐसे कुछ होता है कि इसको भगा दो इधर से, एवढ्यापर्यंत विषय आला. मग त्याला समजून सांगायला लागतं की बाबा असं नाही आहे, तुझी पण बॉडी आहे, जे आपण करतो तेच ते करतात, फक्त त्यांना ते समजत नाही कुठे करायचं ते आणि कधी करायचं हे त्यांना समजत नाही आहे. इव्हन त्यांना पण, मुलांना पण मुलींसोबत अट्रॅक्शन होणं ही, किंवा मुलींना मुलांसोबत अट्रॅक्शन होणं ही खूप गोष्ट आहे. इव्हन समलैंगिकता बऱ्याचदा दिसून आलेली आहे याच्यामध्ये. मग त्याला त्या गोष्टींना आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, आणि बऱ्याचदा ते नसतं. आपलं काय झालेलं असतं की म्हणजे आता मतिमंदांसाठी स्पेशली म्हणतो, कारण मी त्या एरिया बऱ्याचदा आता हे मागच्या काही वर्ष काम केलं आहे, की त्यांनी काय विचार करावा हे आपण डिसाईड करतोय. कारण त्यांना जसं मुलांना आपण लहान मुलांना करतो ना, तू हे करू नको ते करू नको, तसं आपण त्यांच्यावरती ते हे करतो, म्हणजे तू हेच कर तेच कर, किंवा त्यांनी ते कसं करा, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे त्यांनी वागावं. पण ते गरजेचं नाही आहे. त्यांनी एखादी गोष्ट स्वतः सांगितली, मला हे समजा आम्ही शॉपिंगला त्याला घेऊन गेलो किंवा बाहेर घेऊन गेलो ट्रिपला, त्यांनी समजा एखादी गोष्ट मागितली, मला हे हवं आहे, ते आम्ही बऱ्याचदा ॲक्सेप्ट करत नाही. कारण काय की आपल्या माणसं तो मतिमंद आहे, त्याला काही समजत नाही, ते चुकीचं आहे. की त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे, की त्याची स्वतःची पण, जरी तो इनोसंट असेल, तरी तो लहान मुलासाठी त्याचा बिंदू असेल, तर पण त्याला स्वतःच्या काही गरजा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, हे समजून घेतलं पाहिजे आपण. थोडं असंही आहे ना की शारीर ज्या गोष्टी आहेत त्या होतच राहणार आहे. एकूण मेंदू आणि याची फार डेव्हलपमेंट झालेली नसू शकते, आणि त्या पद्धतीने सामाजिक सांस्कृतिक तेवढं आकलन येत नाही, म्हणजे त्यांच्या याला. पण ते आपल्याला जास्ती म्हणजे कळून घ्यायला पाहिजे. तू म्हणतोस तसं की आपलं ट्रेनिंग जास्ती होण्याची गरज आहे. आणि आता यांचे म्हणजे आता हे ॲडल्ट आहेत, आता त्यांचे वृद्धत्व म्हणजे कसं जाणार, आणि त्याचे प्रश्न कसे, आणि त्याच्यासाठी संस्था आहेत का, कसं आहे? बऱ्याच आता म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की 18 वर्षानंतर ही जी मुलं आहेत, तर त्या जसं मुलांचं वय वाढतं तसं पालकांचं पण वय वाढतं. आणि बऱ्याचदा काय होतं याच्यात की पालक जेव्हा 60 किंवा 65-70 वयाचे होतात, तेव्हा त्यांना मग ते घरी जर सांभाळत असतील मला, तर नंतर शक्य होत नाही त्यांना सांभाळणं. त्याच्यामुळे एखादी संस्था किंवा मग ते सिबलिंग्सवरती, म्हणजे बऱ्याचदा भाऊ आणि बहिणींवरती लोड येतो त्या गोष्टीचा, की जे 2 बहिणी असतील आणि एखादा भाऊ असेल, दोघांची लग्न झालेली आहे, आणि मग त्या भावाला त्यांनी कसं आपलं सासरी कसं घेऊन जायचं, कारण सासरचे लोक ते ॲक्सेप्ट करतील तसं नाही, आणि बऱ्याचदा नाही करत ते, कारण मतिमंद आहे, नॉर्मललाच करत नाहीत लोक, तर मतिमंदाला कुठे करणार आहेत. त्याच्यामुळे तो एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे पालकांनी, खास करून मतिमंद मुलांच्या किंवा ऑटिझम, सेरेब्रल पॉल्सी ह्या याच्यातल्या मुलांना, पालकांनी स्वतःचं विल वगैरे बनवणं, व्यवस्थित प्रॉपर्टीचे काय असेल किंवा काही फायनान्शियल गोष्टी असेल त्या व्यवस्थित एखाद्या संस्थेला त्याचा पूर्ण सांभाळ करण्यासाठी देणं, ह्या काही गोष्टी आहेत. संस्थेलाच म्हणू शकत नाही, कोणते पर्सन असू शकतो, जे कोण असेल ते, पण ते त्याची तजवीज काहीतरी करणं खूप गरजेचं आहे.
आणि ते करताना दिसतात लोक पालक आता करताना? थोडंसं हे आहे, याच्या आधी एवढं नव्हतं. इव्हन ग्रामीण भागात वेगळीच हे दिसून येते. ग्रामीण भागात तर तेवढं काय म्हणजे काहीच एकतर नाही. प्रॉपर्टी नसते हो. आणि किंवा असली तरी पण ती खूप क्षुल्लक गोष्टी असतात काही, आणि मग त्या मुलाचा सांभाळ नंतर पालकांच्या नंतर कोणी करायचं ही खूप मोठं चॅलेंज असतं. त्याच्यामुळे पण ग्रामीण भागात बऱ्याचदा होऊनही जातं, हे पण हो, तशीच आहे. कारण सामावलं जातं हां, कारण एक कुटुंबामध्ये. गाव असतं, हो. कुठेतरी तो जेवतो, कुठेतरी राहतो, त्याच्यामुळे ते होऊन जातं. शहरात मोठं जास्ती प्रॉब्लेम problem दिसून येतो. जास्त. आता तुझ्या व्यक्तिगत आयुष्याकडे जरा पुन्हा येताना तू घरात स्वयंपाक पाणी किती करतो? मी आताला म्हणजे ह्याच्या आधी बिलकुल नाही करायचो आणि मला यायचं पण नाही. पण एक लग्न व्हायच्या आधी 1-2 वर्षापासून मला थोडंफार आईने शिकवायला सुरुवात केली. आणि ह्याच्या आधी आई शिकवायचा प्रयत्न करायची. मी शाळेत असताना मला वाटतं एक 8वी 9वी 10वी ह्याच्यात, पण मी ते हे नाही करायचो. मला मनावर नाही नाही घेतलं. हां, मनावर नाही घेतलं. आणि थोडंसं ते माइंडसेट होतं ना, मुलगा की कसा काय स्वयंपाक? मुलगा कसं काय चपाती बनवू शकतो किंवा मुलगा कसं काय जेवण बनवू शकतो. पण त्यानंतर थोडंसं एक झालं काय थोडंसं, की मला वाटतं आता आईने ते मुद्दामून केलं काय मला माहिती नाही, पण आईला जाणवलं की ह्याचे विचार की आपण सांगून बदलणार नाही आहे. तिने मला वाचनाची आवड लावण्याचा प्रयत्न केला. काही पुस्तकं आणून ठेवली घरात आणि त्याच्यामुळे थोडंसं माझा ओघ वाचनाकडे वाढला. त्याच्यामुळे काय झालं की थोडंसं विचारांमध्ये प्रगल्भता येत गेली आणि आता मला बऱ्यापैकी जेवण येतं. म्हणजे आता कोणी जरी घरात नसेल पण हो करतो. नाही घरात पूर्ण आमचं दोघांचं व्यवस्थित हे असं ट्युनिंग असतं. इव्हन आईसोबत पण असताना आम्ही आणि मुलीला सांभाळताना कसं? हां, सध्या आता मी वर्किंग असल्यामुळे मी म्हणजे बायको घरात असते, त्याच्यामुळे बऱ्याचदा तिच्यावरती तो प्रेशर येतो हे मला जाणवतं. पण मी संध्याकाळी आल्यानंतर पूर्ण वेळ मुलीसोबत असतो आणि तिला तिचा वेळ दिला जातो की तू थोडासा तू हे कर म्हणून. म्हणजे तुला ती जाणीव झाली आहे आणि थोडं प्रॅक्टिस मध्ये आणण्याचाही प्रयत्न चाललाय. आणि हा प्रयत्न करत असताना किती प्रॉब्लेम येतो रे. म्हणजे एक आपली घडण अशी झालेली असते ना, की असं काही फार सेन्सिटिव्ह नसतं की पाऊस आलाय आता कपडे काढा बरं का, नाही तर ओले होणार आहेत. म्हणजे ही जी एक बरोबर बायकोला असेल एखादं लहानपणापासून की अरे कपडे ओले होतील, ते अंगावरनी त्यांच्या पडलेलं असतं. ते थोडंसं नवीन म्हणजे आपल्या अंगावरनी पडणं एवढं हे नाही. जरी आमच्या विचारांमध्ये ते आलेलं असेल तर ती बॉडी तशी लगेच रिॲक्ट करत नाही. हां, पण ह्याच्यात चांगली गोष्ट आहे की म्हणजे बऱ्यापैकी त्या गोष्टी आता इव्हन म्हणजे बायकोची म्हणजे जेव्हा मला मुलगी झाली त्यावेळी म्हणजे आता परवाच आमची म्हणजे तिची बायकोची आई म्हणजे सासू माझी एका कार्यक्रमात गेली आणि ती खूप अभिमानाने सांगत होती तिथल्या लोकांना की माझा जावई एवढा चांगला आहे की डिलिव्हरीच्या वेळी त्याने खूप धावपळ केली. नॉर्मली कसं असतं की मुलगी ही माहेरी जाते डिलिव्हरीच्या वेळी, पण आमच्याकडे तसं नव्हतं. आमच्या म्हणजे मीच घरी होतो आणि मी आणि तिची आई नाही भोपाळमध्ये डिलिव्हरी झालेली आणि खूप म्हणजे सगळं काम मी त्यावेळी मी केलं. म्हणजे ते काय माझी जबाबदारीच होती, मी केलं. म्हणजे काय असं वेगळं काही केलं नाही, ती माझीच मुलगी आहे त्याच्यामुळे मी ते केलं आणि ते खूप त्यांना छान वाटलं. कारण तिकडचा थोडासा असा म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जर आपण विचार केला तर जावयाचे पाया पडायचं त्या नाही येऊन म्हणजे मुलीच्या आई वडिलांनी जावयाचे पाया पडायचे अशा प्रकारचं वातावरण आहे. ते मी कधीच होऊ दिलं नाही अजूनपर्यंत. मी त्यांच्या स्वतः जाऊन पाया पडतो आणि मग त्यांना ते खूप चांगलं वाटतं की अरे जावई असून पण स्वतः सगळी कामं करतोय किंवा मुलीची शी स्वतः साफ करतोय, हे त्यांना थोडंसं वेगळं वाटलं. मग ते अभिमानाने सांगतात बाकीच्या लोकांना की आमचं जावई. आणि आता भविष्यात काय काय करायचं ठरवलं, विशेष काही प्लॅन्स आहेत? हो, स्वतःचं एक म्हणजे एक स्वतःची ओळख निर्माण करणं सगळ्यात मोठं हे असेल. आणि आता मी बाकीच्या जवळ म्हणजे डिसेबिलिटीमध्ये काम करणाऱ्या काही चांगल्या मित्रांसोबत जोडला गेलेलो आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपली चांगली ओळख निर्माण व्हावी, त्याचबरोबर एखाद्या चांगल्या संस्थेसोबत काम करावं असं हे आहे. खूप शुभेच्छा. हो, आणि मस्त वाटलेलं गप्पामध्ये.